आपण पाहतोय की कालचं आंदोलन अजूनही थांबलं नाहीये आणि पुण्याच्या हॉस्पिटल देवेंद्र फडणवीस आता चौकशी करण्यासाठी दीनानाथ रुग्णालयात उपस्थित राहिलेत आणि ते भेट देऊन चौकशी करतील। आपण पाहू शकतोय आताची सगळ्यात मोठी बातमी आहे देवेंद्र फडणवीस फडणवीस भिसे कुटुंबियांच्या भेटीला आता गेलेले आहेत आणि ज्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या कुटुंबियांची भेट फडणवीस घेणार आहेत। त्या रुग्णालयात उपस्थित होऊन चौकशी करणार आहेत आणि नेमकं काय झालं याबद्दल चौकशी ते करतील। आता यावेळी ते पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयामध्ये हजर झाले आहेत आणि भिसे कुटुंबियांची भेट ते घेणार आहेत। आपल्याला समजतं यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून जो हॉस्पिटलचा मुद्दा गेले 2 दिवस चांगलाच तापलाय। आपले प्रतिनिधी सचिन जाधव घटनास्थळावरून या घटनेचा आढावा घेत आहेत। सचिन, मला सांगा, देवेंद्र फडणवीस हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून भिसे कुटुंबियांची भेट घेत आहेत, सविस्तर काय अपडेट आहे? आपण पाहतो की पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला आहे। एकूणच त्या ठिकाणी पैसे न भरल्यामुळे त्या ठिकाणी तिला उपचार न केल्याचा आरोप जो आहे तो हॉस्पिटलवर करण्यात येत होता आणि त्यानंतर खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी महसूल विभागाच्या कार्यशाळेचा खरं तर समारोप कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे पोहोचलेले आहेत आणि त्याच वेळी आमदार भाजपचे विधान परिषदेचे जे अमित गोरखे आहेत त्यांच्यासोबत भिसे कुटुंबीय जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जे आहे ते घेत आहेत। आपण पाहतोय की गेले 2 ते 3 दिवसापासून पुण्यात जो प्रकार घडलेला आहे त्याचा तीव्र निषेध सर्वच राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत होता। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई करा, गुन्हा दाखल करा या मागण्या होत होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर आता भिसे कुटुंबीय जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट जी आहे ती बालेवाडी या ठिकाणी ऑर्चर्ड हॉटेलमध्ये घेत आहेत। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आता कुटुंबही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळं आता मुख्यमंत्री त्या ठिकाणी काय चर्चा करतात किंवा त्या झालेल्या घटनेच्या संदर्भात सर्व माहिती जी आहे ती मुख्यमंत्री त्यांच्याकडून घेतील आणि त्यानंतर खरं तर काय कारवाई होणार का हाही एक मोठा प्रश्न आहे। गेले 2 दिवसापासून अनेक मोठी आंदोलनं जी आहेत ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांची भिसे कुटुंबीय भेट घेतात। धन्यवाद सचिन। आपण पाहतोय की मुख्यमंत्री भेटीसाठी गेलेले आहेत आणि त्या गर्भपात झालेल्या महिलेची भेट ते घेणार आहेत, त्या महिलेच्या नातेवाईकांची ते भेट घेणार आहेत आणि भिसे कुटुंबियांच्या भेटीला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात बालेवाडीत उपस्थित झाले। आपण पाहतोय की काल 2 दिवसापासून अत्यंत वातावरण तापलेलं आहे पुण्यामध्ये आणि रुग्णालयासमोर, धर्मादाय आयुक्तालयासमोर अनेक पक्ष, सर्वपक्षीय आंदोलक एकत्र येऊन आंदोलन छेडतायत। गर्भवतीच्या मृत्यूनंतर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती झाली आहे। यापुढे रुग्णालयात इमर्जन्सी मधल्या कोणत्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाहीये। रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत हा ठराव झालाय, तर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। आपण पाहतोय की संचालकांनी पत्रात काय म्हटलंय ते आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू झालं त्यावेळी रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं। रुग्णालयाचं नाव आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे डिपॉझिट घेण्यास सुरुवात झाली। गुरुवारच्या उद्विग्न घटनेनं आम्ही डिपॉझिट प्रकरणी पुन्हा आढावा घेतला। यापुढे इमर्जन्सी मधल्या कोणत्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही असा बैठकीत ठराव झालाय। शासकीय चौकशीतून सत्य बाहेर येईलच, परंतु या निमित्तानं असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करतोय। प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातली पाटी आता काढण्यात आलेली आहे, नावाची पाटी काढली आहे। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते।
सर मी घेतो विजुअल्स फ्लॅश लिहिता प्लीज. आपण पाहतोय की काल या नावाच्या पार्टीवर शाई फेक झाली होती, नावाला काळं फासलं होतं आणि त्या निमित्ताने दीनानाथ मंगेशकरांच्या नावाला काळं फासलं जात होतं आणि म्हणून अनुचित प्रकार घडू नये यावरून अनेक मुद्दे वेगळे उपस्थित होऊ नयेत म्हणून ही पार्टी काढण्यात आल्याचं कळतंय. तर पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटानं आंदोलन केलंय. चिल्लर फेकून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाले. तर याच रुग्णालयाच्या मुजोरीमुळे काल एका गर्भवती महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर पुण्यात अनेक पक्ष अनेक संघटनांकडून आंदोलन केलं गेलं. भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत. त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी गैसाज असतील, गोसावी मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदुष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं, हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे. ह्या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची, महाराष्ट्र शासनाची आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती. ती जमीन परत घ्यावी, अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावे. महिलेला नाकारल्यानंतर मणिपाल हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला. आता याच घटनेनं पुणे तापलंय. पुढे जाऊया, याच संदर्भातली बातमी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर अखंड मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. रुग्णालय प्रशासनाविरोधात हे आंदोलक आक्रमक झालेत आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली. तर गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं. या घटनेची माहिती आणि प्रतिक्रिया आता राजकीय नेते सुद्धा देत आहेत. मंगेशकर रुग्णालयातल्या या घटनेची माहिती शरद पवारांनी घेतली आहे. 10 लाख भरले नाहीत म्हणून ऍडमिट करून घेतलं नाही असा आरोप मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केलाय. दरम्यान या प्रकरणाच्या संदर्भात शरद पवार प्रशासनाशी बोलण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. याच मंगेशकर रुग्णालयाच्या गर्भवतीच्या मृत्यूची सरकार चौकशी करतंय. मात्र हे सरकारचं पाप असून जनतेला जीव गमावून ते भोगावं लागत आहे. सरकारने समितीचे चौकशीचे ढोंग करू नये, गुन्हे दाखल करावे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली. म्हणजे या सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का दिली? सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. त्याच्या पापाचे प्रायश्चित्त जनतेला भोगावे लागतात जीव गमावून. त्या ठिकाणी सगळ्यावर FIR दाखल केले पाहिजेत, गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्वरित अगर सरकारने चौकशी करण्याचं नाटक आणि ढोंग करू नये. आज त्या ठिकाणी त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तर सरकार काही करतही दिसेल. चौकशीचा फारच कशाला पाहिजे? एकीकडे शहरी भागात उपचारासाठी एवढी मोठी रक्कम आकारली जात असताना महाराष्ट्राच्या गावखेड्यात काय परिस्थिती आहे आपण पाहूया. पुढची बातमी आहे महाराष्ट्राच्या गावातली. गावात रस्ता नाही म्हणून उपचारासाठी 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास केला जातोय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. मोठमोठ्या विकास प्रकल्पांच्या गोष्टी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी भागात एक साधा रस्ता सुद्धा नाहीये आणि हे भयान वास्तव नंदुरबारच्या केलापाणी गावातलं आहे. या गावात स्वतंत्र काळापासूनच, जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं त्याच्याही पूर्वीपासून जायला रस्ताच नाहीये. तर रस्ता नाही म्हणून बांबूच्या झोळीतून आदिवासी महिलांना 15 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय आणि हा प्रवास जंगलातून जीवघेण्या पद्धतीने करावा लागतोय. कोणताही आजार झाल्यास, काहीही झाल्यास 5 तास झोळीतून प्रवास करत रुग्णालय गाठावं लागतंय. पुढची बातमी आहे आपल्या अस्मितेसंदर्भातली मराठीची. मराठी भाषेसंदर्भात मनसेकडून सुरू असलेलं आंदोलन अखेर थांबण्यात येणार आहे. या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना एक पत्र लिहिलंय. त्यात आंदोलनातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली. आता पुरेशी जागृती केली असल्यामुळे आंदोलन थांबवायला हरकत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय. राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय आपण पाहूया. मराठी भाषेचा आग्रह धरलात उत्तम झालं. राज यांचं कार्यकर्त्यांना पत्र. सर्वदूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकद पण दिसली.
आता आंदोलन थांबवायला हरकत नाही. राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र. आता आंदोलन थांबवायला हरकत नाही, राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र. लोकाभिमुख सेवा देणाऱ्या या आस्थापनांमध्ये मराठी येणं गरजेचं आहे, नाहीतर मराठी माणसाची कुचंबणा होऊ शकते आणि हे एकंदर प्रशासनाचं आणि सरकारचं धडधडीत अपयश म्हणायला हरकत नाही. पुढची बातमी याच संदर्भात. मराठीच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. तर राज्यातल्या बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी बैठक घेऊन निर्णय घेऊ असं सामंत यांनी नमूद केलंय. तर जी राज ठाकरेंची भूमिका आहे तीच भूमिका आमची सुद्धा आहे असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत तर त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो. ज्या काही बँका असतील या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत. जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यातील राहतात, त्याचा त्यांना देखील आपण सन्मान देतो, पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची आहे. आता यावर सरकारची भूमिका काय पाहूयात. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह करणं चुकीचं नाही, मात्र कायदा हातात घेऊ नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही. तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही, पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे. कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल. एकीकडे दसरा मेळाव्यानंतर राज्यभरातल्या मनसैनिकांनी बँकांमध्ये मराठी भाषेसाठी आग्रह धरत गोंधळ घातला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेग आला. मनसैनिकांनंतर आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून सुद्धा मराठीचा आग्रह होतोय. असा आग्रह धरणारी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येत आहेत. मराठीचा आग्रह धरता धरता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्यासाठी सुद्धा प्रयत्न होताना दिसतोय. घाबरू नका, चला मराठी शिकूया असं म्हणत आम्ही मराठी शिकवणार असल्याचं ठाकरे गटानं पोस्टर्स लावून जाहीर केलंय. यानंतर बातमी थेट सोलापुरातून आहे. सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय, तर एकीची प्रकृती गंभीर आहे. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचं आपल्याला कळतंय. तिच्या नातेवाईकांनी, मुलींच्या नातेवाईकांनी आणि गावातल्या स्थानिकांनी याचा आरोप केलाय. तर मोदी परिसरातले बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतला हा धक्कादायक प्रकार आहे. तिथून हा उघडकीस येतोय. भाग्यश्री म्हेत्रे आणि जिया म्हेत्रे अशा या 2 16 वर्षांच्या मुलींचा मृत्यू झालाय. तर जयश्री म्हेत्रे या 18 वर्षाच्या मुलीची प्रकृती अत्यंत गंभीर. तर या प्रकरणात स्थानिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीमधील 2 मुलींचा मृत्यू हा दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अवघ्या काहीच वेळामध्ये या मृत मुलीची अंत्ययात्रा जी आहे ती या ठिकाणाहून निघणार आहे आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी जगजीवनराम झोपडपट्टीच्या बाहेर हे जे स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ते आंदोलन या ठिकाणी करत आहेत. खरं तर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आताच पीडित कुटुंबाला भेट देऊन या ठिकाणी ते गेलेले आहेत. आपल्या सोबत काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 18 वर्षाची मुलगी आज गंभीर अवस्थेत आहे. त्यांच्या आई वडिलांवर आज काय अवस्था असेल हे आपण समजू शकतो. जोपर्यंत पीडित परिवाराला न्याय मिळणार नाही आणि ह्या सगळ्या घटनेला जे जबाबदार अधिकारी आहेत, ज्यांनी दूषित पाणी पुरवठ्याला जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. कॅमेरामन तौसिफ शेखचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. इकडे 14-13 वर्षाच्या मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे. कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची? जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही, वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना तर घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत. हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय. लवकरात लवकर चांगलं पाणी
प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झाला पाहिजे. गरमी उन्हाळा आहे, सोलापुरात पाऊस उशिरा होतो, पाण्याचं नियोजन झालं पाहिजे. दर 2 दिवसात लोकांना पाणी मिळावं. ही जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात, जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनेक जलसाठे कमी होतात तेव्हा असं दूषित पाणी येऊ शकतं. मात्र याबाबत प्रशासनाने जागृत व्हायला हवं. पुढची बातमी आहे परांडा शहरातून. परांडा शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका महाविद्यालयात निरोप समारंभाच्या कार्यक्रमातच भाषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झालाय. वर्षा खरात असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तर भाषण करताना वर्षाला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अशीच एक दुसरीच बातमी आहे पुण्यामधून. दुर्दैवी आहे बातमी, पुण्यातली आहे. हडपसर परिसरात अपघात झाले. त्यात ट्रॅक्टरनं 2 मुलींना चिरडले. जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. तर ब्रेक फेल झाल्यानं ट्रॅक्टर कारवर धडकला. त्यावेळी बाजूने जाणाऱ्या मुलींना उभ्या असलेल्या कारची धडक लागली आणि या उलट धडकेनं मुली जखमी झाल्या. हडपसर नंतर पुण्याच्याच मुंढवा केशवनगरमध्ये भरधाव कारने एका चिमुकल्याला चिरडले. या अपघाताचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. तर इमारतीखाली लहान मुले खेळत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने मुलाला उडवलं. तर या घटनेने कार चालकाने पळ काढला आणि फरार झाला. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर या गाडी चालकाचा आता शोध सुरू आहे. पुढची बातमी थेट राजकीय वर्तुळातून. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेलाय. काल बीड दौऱ्यावर ते होते आणि त्यावेळी मोबाईल त्यांचा चोरीला गेला. मस्साजोगमध्ये काल संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी. त्यावेळी गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल सुरक्षित नसेल तर जनतेचं काय असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय. एक धक्कादायक बातमी आहे बदलापुरातून. कलिंगड विक्रीच्या आडून लहान बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा उघडकीस आलाय. बदलापुरामध्ये फॉरेस्ट विभागानं कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्यात. तर कलिंगड विक्रेता तरुण साळवेच्या विरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी तुषार साळवे याला 2023 मध्ये सुद्धा ठाणे नगर पोलीस ठाण्यात अशाच बाळ विक्रीच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बाब समोर आली. त्याचा मोबाईल चेक केल्यानंतर सदरचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे. मोबाईलमध्ये त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आपल्याला जे लहान मुलं आहेत तर त्याची खरेदी विक्रीची चाट आम्हाला सापडली होती. मग त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लामला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केलाय. आरोपी बांगलादेशाला पळून जाऊ शकतो त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात विरोध करण्यात आलाय. तर आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा शरीफुलचा दावा आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 9 एप्रिल रोजी होणार आहे. पुढे बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरातल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खून खटल्याचा आता निकाल समोर आलाय. या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे तर राजू पाटीलची निर्दोष सुटका केली गेली आहे. बिद्रे हत्या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरांवर हत्येचा मुख्य आरोपी आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर बोचरी टीका केली आहे. माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातली कुणाल कामरा आहेत असा घणाघातच राऊतांनी केलाय.
माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहेत. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत, त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखावणारी. का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बेताल वक्तव्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माफी मागितली. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये असं बावनकुळेंनी म्हटले. तर आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, पंचनामे करून नुकसानी भरपाई देऊ असंही बावनकुळेंनी म्हटलंय. वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची तोपर्यंत काय भरायचं. त्यापेक्षा मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी. नाही बिलकुल सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. आपल्याला माहिती आहे आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे, तेव्हा नैसर्गिक अनियमिततेच्या कारणामुळे हा प्रश्न वारंवार उद्भवतो. तेव्हा पीक विमा आणि कर्जमाफी यावर विसंबून न राहता आता प्रशासनाने आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ह्याला एक पर्याय शोधायला हवाय. पुढची बातमी आहे, कॉमेडियन कुणाल कामरा याला खार पोलीस स्थानकात आज उपस्थित राहण्याचे पोलिसांचे आदेश आहेत. कुणाल कामरा याला पोलिसांनी आतापर्यंत 3 वेळा समन्स बजावले आहेत, मात्र तो एकदाही उपस्थित राहिलेला नाही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी त्याला दाखल केला होता गुन्हा. तर या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्याला समन्स बजावलं होतं, मात्र अजूनही कुणाल कामरा उपस्थित झालेला नाही. कुणाल कामरा जर आज सुद्धा उपस्थित झाला नाही तर त्याच्या विरोधात अटकेची नोटीस पोलीस काढू शकतात. गर्भवतीच्या मृत्यूनंतर पुण्यात लहुजी सेना आक्रमक झाली आहे. हातात शेण घेऊन लहुजी सेनेकडून आंदोलन पुकारण्यात येतंय.
अनेक सेना आक्रमक झाल्यात. आता पुढे आपण पुन्हा येऊया कामराकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करणं कुणाल कामराला चांगलंच भोवलंय. बुक माय शोनं कुणाल कामराचे जुने कंटेंट काढून टाकलेत. तसंच कलाकारांच्या यादीतून सुद्धा त्याला काढून टाकण्यात आलंय. शिवसेनेचे नेते आणि सोशल मीडिया सेलचे प्रमुख राहुल कनाल यांनी या संदर्भात एक पत्र लिहिलं होतं. तर शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय आणि आपण हे पाहू शकतोय. अवकाळी पावसाने अशा अनेक समस्या उद्भवत असतात. पुढची बातमी आहे मराठवाड्यातून. मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 53 गावांमध्ये 871 हेक्टरच्या पिकांचं नुकसान झालंय. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या 4 जिल्ह्यांना अवकाळीचा मोठा फटका बसलेला आपण पाहू शकतोय. विभागीय आयुक्तांनी नुकसानीचे पंचनामेचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिलेत. तर बीडमध्ये एकाचा वीज पडून सुद्धा मृत्यू झालाय. तर 15 जणांवर लोकही इथे दगावली आहेत. शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालंय. झाडं भुईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं बागायतदार हवालदिल झालेत. आता पुन्हा नव्यानं आंब्याची लागवड करण्यासाठी पैसा कुठून आणायचा अशीच चिंता आता शेतकऱ्यांना सतावते. शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक काढून उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. साईबाबांनी त्यांच्या हयातीत रामनवमी उत्सव सुरू केला होता. यंदा उत्सवाचं 114वं वर्ष आहे. सौदी अरेबियाच्या साई भक्तांकडून साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. रामनवमीला उद्या साई मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार असल्याचं कळतंय. तर साई मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे. शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे आणि आज पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची मिरवणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे. तर आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर रामनवमीनिमित्त साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. साई समाधी मंदिर असेल, गुरुस्थान असेल, त्यासोबतच द्वारकामाई आणि चावडी ही सगळी जी साईबाबांशी संबंधित ठिकाणं आहे या सगळ्या मंदिरांना आकर्षक अशा फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे. खरं तर दरवर्षी साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये जो सुरू केलेला रामनवमी उत्सव आहे तो 3 दिवसीय उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो आणि या वर्षीचं हे 114वं वर्ष आहे. उद्या साई भक्तांना मंदिर रात्रभर खुलं असणार आहे. मात्र आज चित्र बघितलं तर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर. चैत्र यात्रेनिमित्त आई एकविरा देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. राज्यातल्या लाखो कोळी आणि आगरी बांधवांनी कार्ला गडावर मोठी गर्दी केली होती. गुढीपाडव्यापासूनच देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली. तर एकविरा देवी लहुजी सेना आक्रमक झाली होती. पुण्यातून आपण पाहतोय तर याच गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आता ते इमारतीवर, टेरेसवर चढून आंदोलन करतायत, घोषणा देत आहेत आणि घटनेचा निषेध नोंदवतायत. आपण पाहू शकतोय यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकताय. लहुजी सेना करू का ही माहिती झालेला प्रकार हा त्यांच्या पुढे सगळं आम्ही सादर केला, मांडला. जो आम्हाला काही त्रास झाला तिथे
तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बराच वेळ आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला, त्या पेशंटला खूप त्रास दिला. तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं हा जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे. नक्कीच ते आम्हाला न्याय देतील. तुमची काय मागणी आहे? दोन लहान मुली सुशांतला आई तर केलेली आहे, मुलींसाठी पुढे आर्थिक मदत करण्यासाठी किंवा काही मागणी दुसरी काही? त्या ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे. त्या हॉस्पिटलमध्ये पण जी काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिला तिथे, तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच आमच्या वहिनीसोबत तसं झालंय, असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मदायी व्हायला हवं. डॉक्टर घैसास जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने, माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील. आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना, जनतेला मी असं आवाहन करते, साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित ह्याच्यावरती काहीतरी उपाय करावा. काय वाटतं, काय नेमकं कारण असावं? हे मुद्दामून करण्यात येत आहे. कारण काय आहे, हे महाबोधी बुद्धविहार हे जागतिक कीर्तीचं बुद्धविहार आहे. तिथे प्रचंड प्रमाणामध्ये परदेशातून लोक येतात, त्यांचे अत्यंत काय सांगाल? आणि त्या भावनांबरोबर खेळलं जात आहे आणि तिथे अनेक प्रकारचे. नितीन, नक्की काय सांगाल? आपल्या पुण्यामध्ये गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी लहुजी सेना आक्रमक झाली आहे, आत्ताचे काय अपडेट्स आहेत? सरकारला इशारा आहे, केंद्र सरकारला आणि बिहार सरकारला, की तुम्ही आमच्या या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या गेटवर कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे हे दोन कार्यकर्ते आहेत लहुजी शक्ती सेनेचे, ते हॉस्पिटलमध्ये गेले, त्यानंतर हॉस्पिटलच्या टेरेसवरती चढलेले आहेत. टेरेसवरती चढून ते जो हॉस्पिटलचा बोर्ड आहे त्या नामफलकावरती बोर्डवरती चढलेले आहेत. त्यांनी कपडे काढलेले आहेत, अर्धनग्न अवस्थेत ते आंदोलन करतायत. त्यांच्या डोक्यावरती लहुजी शक्ती सेनेची टोपी आहे, गळ्यात त्यांचे बॅच आहेत, पंच आहेत त्यांच्या संघटनेचे, आणि तिथून ते आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत. हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटलचे लोक असतील, त्याचबरोबर पोलीस असेल, ते टेरेसवर पोहोचलेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांची बोलत आहेत. या दोन कार्यकर्त्यांची पोलिसांचं हॉस्पिटल प्रशासनाचं बोलणं चालू आहे. त्यांना खाली उतरण्याची विनंती केलेली जात आहे, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. कारवाई करावी अशी त्यांची भेट घेतली आहे भिसे कुटुंबियांनी. कालपासून प्रचंड चर्चा या प्रकरणाची होती आणि एकूण आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा बरेच विषय उहापोह केले जातात. काय भिसे कुटुंबियांनी माझी भेट घेतलेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की केवळ या प्रकरणापुरती आपण कारवाई करायची एवढंच मर्यादित नाही, तर पुढे अशी प्रकरणं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीनं आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे. ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे त्या दृष्टीनं आम्ही काम करू. सर, सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशन्सच्या संदर्भानं तक्रारी प्रचंड येत आहेत, मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही. मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत. आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो. आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं. आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू. एक पत्रक आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने. तुमच्या कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना. त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ॲडमिशन्स जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं. दुसरी गोष्ट, ज्या असंवेदनशीलतेने तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केला आहे असं केळकर पत्रात म्हणाले. मुळात
एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे. एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात. त्यामुळे सगळं काही या हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता. जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल. जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे. आपल्या ज्या ज्या समित्या आता नेमलेल्या आहेत, धर्मादाय आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती, काही फाइंडिंग्स आल्यात का समोर? प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट आहे. खरं तर आंदोलन खूप चालू आहेत. आता एक आंदोलन तिथं केलं जात आहे. खरं तर हॉस्पिटलच्या टेरीस जाऊन 2 आंदोलनकर्ते उतरलेले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे. मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे. त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं. काल भाजपच्या महिला आघाडीनं तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या घैसासांचं नाहीच, म्हणजे त्यांच्या आईंचं आणि भावाचं. कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे. महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे. सर हिंदी में पीड़ित परिवार ने मुलाकात की आपसे 100 मॅडम 2 मिनट. पीड़ित परिवार ने मेरी मुलाकात ली है. मैंने उनको आश्वस्त किया है कि हमने एक कमेटी तैयार की है. कमेटी आज पहुंची है. इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही, लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके SOPs तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगी और धर्मदाय आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे. प्रोटेस्ट हो रहे हैं और क्राइम रजिस्टर करने की बात की जाए. देखिए हर चीज़ करेंगे जो भी मुनासिब इसमें होता है, जो चीज़ें करने की आवश्यकता है वो हर चीज़ की जाएगी. लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक आप कौन सा सेक्शन यूज़ करेंगे, किसके ऊपर करेंगे, ये सारी चीज़ें बहुत महत्वपूर्ण होती है. इसलिए इसके बाद ही किया जाएगा. पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है, कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था, आंदोलन चल रहे थे. अब कुछ लोग शोबाजी कर रहे हैं, वो भी उन्होंने नहीं करना चाहिए. आमचे मागणे आमच्या महिला त्यांना चोळे बांगडे शेण घेऊन थांबलेले आहेत, त्याचा सत्कार करायला. आपण पाहतोय की फडणवीस पीडितेच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर सदर घटनेची दखल सरकारने आणि प्रशासनाने घेतली आहे, तेव्हा यानंतर आंदोलनाची गरज नाही आहे असं ते म्हणाले. दरम्यान पुण्यामध्ये लहुजी सेना आक्रमक झाली आहे आणि टेरेसवर चढून अर्धनग्न अवस्थेत त्यांनी निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची दखल आता फडणवीसांनी घेतली आहे आणि पुढच्या कारवाईचे तसेच त्यापुढे घेतल्या जाणाऱ्या दक्षतेचे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलंय. पीडितेच्या कुटुंबियांना दिलंय सांत्वनपर भेट घेऊन दिले. तसंच समाज माध्यमांशी बोलतानाही त्यांनी अशी आपली प्रतिक्रिया दिली. आपण पाहू शकतोय खाली डोकं वर पाय म्हणत लहुजी सेना पुण्यामध्ये आक्रमक झाली आहे. टेरेसवर चढून अर्धनग्न अवस्थेत त्यांनी निषेधाचं आंदोलन छेडलंय. अत्यंत असंवेदनशील घडलेल्या घटनेविरोधात निषेध नोंदवणं ही भारतीय समाजाची एक उजवी बाजू आहे आणि ते पुण्यामध्ये लहुजी सेना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या घटनेचा निषेध संपूर्ण पुण्यामध्ये 2 दिवस पाहायला मिळतोय. अत्यंत तापलेल्या वातावरणात एका मातेच्या मृत्यूची दखल घेतली जाते. हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागते, सरकारला त्याची दखल घ्यावी लागते. आपल्याकडे आर्थिक स्तर इतके विविध आहेत आणि त्याच्यामध्ये इतकी तफावत आहे, तेव्हा या संदर्भात काहीतरी उपाययोजना करणं हे सरकारचं काम आहे. आणि सरकारचं काम आहे, सरकार त्यात अपयशी ठरतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान सरकार कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर लक्ष घालतं? दरम्यान आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेलेत. नितीन, सध्याची काय परिस्थिती आहे, काय अपडेट आहे?
आपण पाहू शकतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या टेरेसवरती हे दोन कार्यकर्ते चढलेले आहेत आणि त्या ठिकाणी चढून ते घोषणाबाजी करतायत, आंदोलन करतायत आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत डॉक्टर केळकर त्यांना भेटायचंय, त्यांना निवेदन द्यायचंय आणि त्यांच्याकडे त्यांच्या मागण्या मांडायच्यात अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर प्रशासनावर कारवाई केली जावी, गुन्हा दाखल केला जावा ही त्यांची मागणी आहे। गेटवरती एकीकडे आंदोलन चालू असताना हे दोन कार्यकर्ते अचानकपणे वरती घुसलेले आहेत। हॉस्पिटलचं प्रशासन असेल, पोलीस असेल, त्यांना चकमा देऊन त्यांनी ते टेरेस गाठलेलं आहे। टेरेसवर चढून त्यावरती जो लोखंडी स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलचं नाव लिहिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। या दोन कार्यकर्त्यांची नावं काय आहेत आपण जाणून घेऊयात। कोण हे दोन कार्यकर्ते, नावं सांगा त्यांची। कार्यकर्त्यांची नावं। धन्यवाद। आपण पाहू शकतो एक दिसले हा तो दीनानाथ मंगेशकर बातमी पुन्हा राजकीय वर्तुळातून। धनंजय मुंडेंच्या प्रकरणात माझगाव कोर्ट थोड्याच वेळात निकाल देणार आहे। करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंसोबत लग्नच केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। तसंच करुणा मुंडेंनी बनावट कागदपत्र बनवल्याचा आरोप सुद्धा वकिलांनी केलाय। मात्र पुरावे नसते तर मी समोर आलेच नसते असा दावा मुंडेंनी केलाय। तर माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला 20 कोटी देणार होते असा खळबळजनक आरोप सुद्धा करुणा मुंडेंनी इथे केलेला दिसतोय। महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है कि 27 साल रहने वाली, साथ में रहने वाली औरत को रोड पे लाके रख दिया है। मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे कारण नहीं। उसने जो दलाल गैंग पाल रखी है, दलाल लोग पाल रखे हैं, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे जैसे, वाल्मीकि कराड़, ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं। इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल है, वो घर में बैठा है। नाकारल्या गेलेल्या एका स्त्रीचा उद्वेग करुणा शर्मांच्या बोलण्यातून दिसून येतोय। पुढची बातमी आहे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी। रेल्वेतून प्रवास करायचा आहे तर कन्फर्म तिकीट मिळत नाही। मात्र याच कन्फर्म तिकिटांचा लाखोंचा घोटाळा आता समोर आलाय आणि हा घोटाळा करणारा निघालाय रेल्वेचाच एक चहावाला। हा चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा, अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर सुद्धा करायचा आणि हा वापर करून VIP कोट्यातून कन्फर्म तिकीट मिळवून द्यायचा। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हा चहावाला महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपयांची कमाई करत असल्याचं समोर आलंय आणि गेली 2 वर्ष हा प्रकार बिनबोभाट सुरू होता। अखेर दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चहावाल्याला ताब्यात घेतले। अर्थात चहावाले फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात। पुढची बातमी आहे सगळ्या पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी। मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, नीट ऐका, कारण तुम्ही तुमच्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा विचारही आता करू नका, नाहीतर तुमच्यावरच घराबाहेर राहण्याची वेळ येईल। सरकारनेच हा मोठा निर्णय घेतलाय तर वृद्ध पालकांना राज्य सरकारकडून मोफत कायदेशीर मदत सुद्धा देण्यात येणार आहे। दरम्यान ज्यांना मुलांनी त्यांच्या घराबाहेर काढलंय त्यांना आपल्याकडे अर्ज करावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदमांनी केलंय। जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मुलांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे किंवा त्यांची काळजी घेत नाही, त्यांना जेवायला खायला प्यायला देत नाही, काही मेडिकलची सुविधा असेल तर त्यांना ती पुरवत नाही, तर अशा काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या तर या कायद्यान्वये आपण त्यांना दिलासा देऊ शकतो। जे मुलांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे त्यांच्या आईवडिलांना, जे की त्यांच्या स्वतःच्या नावानं ते घर आहे, तरीही मुलांनी घराच्या बाहेर काढलं असेल तर आपण त्या मुलांना सांगू शकतो की एकतर तुम्हाला यांना घरात ठेवावं लागेल किंवा आपण अशाही पद्धतीने करू शकतो की त्या मुलांना त्यांच्या घरातून बाहेर काढून आई वडिलांना त्यांच्या घरामध्ये राहण्याचा हक्क देऊ शकतो। कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंध बिघडू लागले तर प्रशासनाला, सरकारला त्यात लक्ष घालावं लागतंय। पुढची बातमी आहे 13 वर्षाखालच्या मुलांसाठी। या मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर कायदेशीर बंदी घालण्याची मागणी करावी अशी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। ही एक धोरणात्मक बाब आहे, तुम्ही संसदेत कायदा करण्यास सांगा असं सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्ते झेप फाउंडेशनला सांगितले। मागितलेला दिलासा धोरणाच्या कक्षेत असल्यामुळे आम्ही सध्याच्या याचिकेवर विचार करण्यास तयार नसल्याचं सुद्धा आता खंडपीठाने म्हटलंय।
सोशल मीडिया, तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरताय का? या प्रश्नाचं उत्तर होयच असेल, कारण फेसबुक इंस्टाग्राम कुणाच्या मोबाईलमध्ये नसेल असं होऊच शकणार नाही. मात्र आता तुम्हाला फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. होय, असा दावा करण्यात आलाय आणि म्हणूनच याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया एका स्पेशल रिपोर्ट. इन्स्टा फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार. महिन्याला करावा लागेल प्लान रिचार्ज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही फेसबुक, इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्ज सारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे. होय, कारण आता फुकटचं फेसबुक, इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं. तासनतास लोक फेसबुक आणि इन्स्टावर वेळ घालवत आहेत. फोटो, व्हिडिओ शेअर करणं, दुसऱ्यांचे फोटो पाहणं, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणं हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. त्यामुळे खरंच आता इन्स्टा, फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का, याची पडताळणी करणं गरजेचं आहे. देशभरात इन्स्टा आणि फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत. त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. फेसबुक, इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आता पैसे मोजावे लागतील, कारण मेटा आता पेड पॉलिसी लागू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला भुर्दंड लागणार आहे. हा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत मेटाकडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं मेटाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. खरंच मेटा आता फेसबुक, इन्स्टासाठी पैसे लावणार आहे का हे जाणून घेतलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. मेटाकडून इन्स्टा आणि फेसबुकसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. मेटा एक कॉम्बो ऑफर लॉन्च करू शकते. जाहिरात मुक्त एडिशन ₹1445 प्रति महिना. हे फीचर फक्त डेस्कटॉप युजरसाठीच असेल. जाहिराती न पाहणाऱ्यांसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. आपल्या देशात इन्स्टा, फेसबुकवर पैसे लागू करण्याबाबत सध्या विचार नाही. सध्या ब्रिटनमध्ये यावर विचार सुरू आहे. मात्र भविष्यात फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत मेटा, फेसबुक आणि इन्स्टासाठी पैसे लावणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.